हॅलो फ्रेंड्स, मी मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. मैत्रिणींनो, आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची मी स्टिचिंग करणार आहे आणि खूप हेवी साईज आहे, म्हणजेच 44 छातीच्या मापाची प्रिन्सेस कट ब्लाऊजची स्टिचिंग करायची. आणि ही स्टिचिंग करताना मी अगोदर सगळे पार्ट्स जोडून घेतलेले आहेत आणि कशा पद्धतीने मी ब्लाऊज कटिंग केलेलं आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. एक तुम्हाला आपुलकीचा आणि एक रिक्वेस्ट म्हणून मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ह्या कमेंटला म्हणजे ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर बेल आयकनचं बटन नक्की दाबा आणि माझे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ह्या व्हिडिओला छान अशी एक कमेंट करा. त्या अगोदर मैत्रिणींनो, मी सगळा ब्लाऊज काय करणार आहे, व्यवस्थित सर्व ब्लाऊजला मी अस्तर जॉईन करून घेणार आहे. याचबरोबर मी एक व्हिडिओ पण शेअर केलेला आहे तुमच्याबरोबर, ब्लाऊज डिझाईन बनवली आहे. हा ब्लाऊज आहे तो मी ब्लाऊज डिझाईन सहित खूप सुंदर कशा पद्धतीने बनवला आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर सर्वात अगोदर आपण हा ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं ते पाहूया. खूप मोठी साईज आहे, परंतु मला वाटलं की तुम्हाला पण हे समजलं पाहिजे मी कशा पद्धतीने ब्लाऊज स्टिचिंग करते, त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली किंवा तुम्हाला त्याच्यामधून काहीतरी शिकायला मिळावं यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मैत्रिणींनो, हा कस्टमरचा ब्लाऊज आहे, 44 छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे. घडी मी 12.5ची पूर्ण घडी घेतलेली आहे. 11चं ब्लाऊजचं फिटिंग आहे. 8 इंचाचा दंडगेर आहे. 10 म्हणजे 9.25 म्हणजेच 38 छातीच्या 38 ही आहे, कंबर आहे. अशा पद्धतीचा हा ब्लाऊज आहे. त्या ब्लाऊजसाठी मी अगोदर काय केलं, बॅक नेक रेडी करून घेतलेला आहे, कारण की तो डिझाईन बनवायची होती. त्याच्यासाठी मी ती डिझाईन ऑलरेडी यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे. त्यानंतर सगळ्या पार्ट्सला मी काय केलेलं आहे, अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता बाही पण मी ऑलरेडी आता जॉईन झालेली आहे, म्हणजे बाहीसुद्धा मी व्यवस्थित अस्तर लावून जॉईन करून घेतलेली आहे. आता ह्या बाहीला एकदम व्यवस्थितपणे मी पूर्ण बाही तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी बाही व्यवस्थित रेडी केलेली आहे. आता मला काय करायचं आहे, हे जे बाकीचे पार्ट आहेत त्याला अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे. आता हा प्रिन्सेस ब्लाऊज आहे, मग मी कशा पद्धतीने ब्लाऊजला अस्तर जॉईन करत असते तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी व्यवस्थितरित्या ब्लाऊजला अस्तर एकदम फिनिशिंगमध्ये खूप हेवी साईज आहे तरीसुद्धा प्रिन्सेस ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि खूप छान असा झालेला आहे. तुम्हाला पण जर माझे व्हिडिओ आवडत असतील, तुम्हाला कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट, 4 टक्स कोणत्याही मापाचं जर कटिंग हवं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, कारण की हा ब्लाऊज मला लवकरात लवकर पूर्ण करायचं होतं. त्याच्यामुळं मी एकदम आणि माझं कस्टमर पण पाहायचं होतं, मला दुकानामधलं कस्टमर पण पाहायचं होतं, ब्लाऊज पण स्टिच करायचं होतं. त्यामुळं मी माझं काम वेळ पूर्ण व्हावं यासाठी पटपट ब्लाऊज स्टिचिंग करत आहे मैत्रिणी. आणि खूप छान ब्लाऊज बसलेला आहे. मी तुम्हाला नंतर त्याची फिटिंग दाखवेलच, कारण की कस्टमर मला त्याचे फोटो पाठवले की मी तुमच्याबरोबर ते फोटो नक्की शेअर करेल कशा पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग वगैरे बसलेली आहे. तर ब्लाऊज कसा स्टिच करायचा, मुख्यत्वे ब्लाऊज कसा शिवला गेला पाहिजे, ब्लाऊजची फिनिशिंग कशा पद्धती आली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. आता मी पाहू शकता मैत्रिणी, आता मी ब्लाऊज स्टिचिंग करायला सुरुवात करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा मैत्रिणी, म्हणजे कसं तुम्हाला पण समजेल की आपण ब्लाऊज कशा पद्धतीने शिवला गेला पाहिजे. तर जे पार्ट आहेत ते मी फ्रंट पार्ट तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने स्टिच करतो. आणि जेव्हा प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिचिंग करतो की नाही आपण, त्यावेळेस वरच्या बाजूने कधी पण स्टार्टिंग करायचं आहे, म्हणजे त्याचा पफ आहे ना एकदम परफेक्ट आहे. तुम्ही पाहू शकता कट पफ एकदम छान आलेला आहे. आणि तेवढाच. आणि हे कसं ओळखायचं की आपला ब्लाऊज परफेक्ट आलेला आहे, ज्यावेळेस आपलं ब्लाऊजचं जे म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज स्टिचिंग करतो त्यावेळेस जे समोरील भाग आहे ना तो उरता कामा नये किंवा जास्त होता कामा नये. तो जर जास्त झाला तर आपल्या कुठंतरी समजून जायचं की आपला ब्लाऊज कुठंतरी कमी जास्त झालेला आहे. तर आता मी काय करते, एकदम डबल टिप देऊन फ्रंट पार्ट स्टिचिंग झालेला आहे. आता काय करायचं आपल्याला, त्याला खाली कमरपट्टी जॉईन करायची. आता मी एक कमरपट्टी कशा पद्धतीने काढली तुम्ही पाहिलंच असेल. अशा पद्धतीने एक कमरपट्टी घेतलेली आहे, त्याला डबल टिप मारून घ्यायची आणि एकदम बाहेरच्या बाजूने एकदम काय म्हणतात दाबटीप देऊन ती आतल्या बाजूने फोल्ड करायची आहे. आता ही कमरपट्टी काय द्यायची, तर कारण की आपण क्रॉस पट्टीचा प्रिन्सेस कट
केलेलं नाही आहे, आपण डायरेक्ट प्रिन्सेस कटिंग केलेलं आहे. त्याच्यामुळं त्याला कमरपट्टी लावणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणून मी कमरपट्टी लावून घेतलेली. त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूला आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी कंबर आहे किंवा आपण ब्लाऊजची कंबर फिटिंग ज्यावेळेस करणार त्यावेळेस ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसायला हवा. त्यासाठी मध्येच काय झालं, ब्लाऊजला पुन्हा धागा वगैरे संपला. मग मी काय केलं, पुन्हा धागा जॉईन करून घेतला. मैत्रिणी, तुम्हाला माझे कोणकोणते व्हिडिओ आवडले ते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हा जो मी स्टिचिंग जे करते ते तुम्हाला जर समजलं असेल ते पण मला सांगा. आणि तुम्हाला जर याची कटिंग पाहायची असेल ती पण सांगू शकता, कारण की मी त्याचा पण व्हिडिओ सेव्ह करून ठेवलेला आहे. तो पण मी तुमच्यावर नक्की शेअर करणार आहे. तो केव्हा करणार आहे, ज्यावेळेस मला कस्टमर त्यांचं ब्लाऊजचं जे साडी घातल्यानंतर जे लुक दाखवणार आहे किंवा मला फोटो पाठवणार आहे त्यानुसार मी तुम्हाला तो पार्ट दाखवणार आहे. त्या अगोदर मी तुम्हाला एक स्टिचिंग दाखवलेली प्रिन्सेस कट ब्लाऊजची, हेवी साईजचा ब्लाऊजची स्टिचिंग कशा पद्धतीने करायची, कटिंग कशी करायची हे पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. इथून मागंसुद्धा मी खूप असे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. का केलेले आहेत, मला पण वाटतं 2 पैसे म्हणजे मिळाले पाहिजे. ब्लाऊज फिनिशिंग जेवढी कटिंग महत्त्वाची असते ना तेवढी ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा महत्त्वाची असते. त्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहण्याचा प्रयत्न करते आहे, तुमच्यासाठी छान असे व्हिडिओ घेऊन येते आहे. पण मैत्रिणींनो, तुम्ही ना पूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत आणि हा व्हिडिओसुद्धा लास्टपर्यंत पहा. मी तुम्हाला ब्लाऊज कशा पद्धतीने परफेक्ट फिट झालेला आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. एकदम काही असं छोट्या छोट्या गोष्टी. आता इथं थोडंसं काय झालं होतं, एक म्हणजे जो कपडा आहे तो थोडा दाबला होता स्टिचिंग करताना, पण मग मला काय करावं लागलं, पूर्ण उसवावं लागला. का उसवावं लागलं ते, तर जर कपडा दबलेला दिसला तर ब्लाऊज एकदम बोगस दिसतो, फिनिशिंगमध्ये दिसत नाही. त्याच्यासाठी काय करायचं, एकदम कपडा व्यवस्थित ब्लाऊजला फिटिंग म्हणजे टिपा वगैरे मारून घ्यायच्या, म्हणजे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग खराब होऊ नये याची आपण दक्षता घ्यायची. तर परफेक्ट मी काय केलं, ते उसवलं, पुन्हा डबल टिप देऊन घेतलेली आहे. तिथं मी उसवलं तिथं, त्याच्यामुळं पण आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग अजून वाढली. म्हणजे कसं, मला हे सांगायचं तुम्हाला, याच्यामधून थोडी जरी चूक झाली ना आपण ती लगेच दुरुस्त करून घ्यायची. त्याच्यामुळं आपल्या ब्लाऊजला पण गिऱ्हाईकाला पण जो ब्लाऊज स्टिचिंग झाल्यानंतर तो वेअर केल्यानंतर तो जर व्यवस्थित असेल, ब्लाऊजची फिनिशिंग छान असेल, तर आपल्याकडे एक नाही तर भरपूर असे कस्टमर येऊ शकतात. कारण ब्लाऊजची जेवढी कटिंग महत्त्वाची तेवढी स्टिचिंग आणि तेवढी ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं आपण फिनिशिंग ही करायची आहे. आता ही मी लुकपट्टी तयार झालेली आहे. आता मी काय करते आहे, हुकपट्टी तयार करते. आता ही हुकपट्टी तयार करताना कशा पद्धतीने केलेली ते तुम्ही पाहू शकता, कारण की व्हिडिओ खूप मोठा असतो पण तो छोटा करून तुम्हाला दाखवावा लागतो. त्याच्यामुळं थोडा फास्ट घेतलेला आहे. त्याच्यामुळं डिटेल माहिती तुम्हाला याची सांगितलेली नाही आहे, परंतु मैत्रिणींनो मी याचेसुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत. हुकपट्टी डुकपट्टी कशी तयार करायची, कशी जॉईन करायची, गळा कसा कमी जास्त असतो तो कसा कमी म्हणजे जास्त असले म्हणजे गळा सेम हवा यासाठी कोणती ट्रिक यूज करायची, ब्लाऊजची फिटिंग कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेच. परंतु हा जो ब्लाऊज आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. तो काय इम्पॉर्टंट आहे किंवा का महत्त्वाचा आहे तुम्हाला मी ते सांगणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहणं खरंच खूप गरजेचं आहे. आता ही काय करते गोटपट्टी, मी इथून मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे काही कस्टमर असतात ते काय म्हणजे दुसरे जे स्टिचिंग करतात ते काय म्हणतात ते की जर गोटपट्टी काढली तर ती काय होते, काय म्हणतात ती तिरकी काढली तर ती व्यवस्थित येते, म्हणजे गोट व्यवस्थित येतो. तर तसं काही नाही आहे मैत्रिणींनो, मी सरळ पट्टी काढली, तुम्ही पण पाहिलेली आहे. जरी मी सरळ पट्टी काढलेली आहे तरीसुद्धा माझ्या ब्लाऊजचा जो गोट आहे तो किती सुंदर आलेला आहे ते तुम्हाला मी दाखवते किंवा तुम्हाला दिसत असेल मी कशा पद्धतीने ब्लाऊजला गोट टिप मारली किंवा गोट लावून घेतला, नंतर त्याला कट्स मारले, त्याच्यानंतर ब्लाऊजचे जे गोट आहे आतल्या बाजूने धरून मग त्याला काय केलं, टिप मारून घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये खूप म्हणजे कस्टमर येतात. आता ही जी मुलगी आलेली तिला ना तिचं टॉप आहे तिला टिप वगैरे मारायची होती, त्याच्यामुळं मग मी तिला म्हटलं थांब 5 मिनटं. मग मी माझं थोडंसं काम केलं ब्लाऊजचं, गोट मारण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर मग मी तिला काय म्हटलं, थांब मी तुला गोट म्हणजे ब्लाऊज ते तुझ्या शर्टला टिप वगैरे मारून देते. तर त्याच्यामुळं मी तिला टिप वगैरे मारून देत आहे. तुम्ही पाहू शकता. आणि इकडं माझी दीदी पण बसलेली आहे, कारण की ती शाळेतून आली आणि बसली.
जास्तीचा कपडा पण कटिंग करून घ्यायचा ज्यावेळेस आपण गोट मारतो, त्यामुळे काय होणार आहे, गोटला फिनिशिंग येणार आहे आणि आतल्या बाजूने तो कपडा आहे ना तो जास्तीचा तो दिसणार नाही आहे आणि आपल्या ब्लाऊजला जास्त असं लुक छान येतो ब्लाऊजला. आणि शिवाय खूप महागाची साडी असल्यामुळे आपण व्यवस्थितच ब्लाऊज स्टिचिंग केला पाहिजे. तर पहा मैत्रिणी, ब्लाऊजला जो पफ आहे तो पण प्रिन्सेस कटला खूप छान आलेला आहे. मग आता म्हटलं हिचं पण काय करावं, ड्रेसला फिटिंग वगैरे करून द्या, म्हणजे ब्लाऊज ते ड्रेसचा फाटलेला होता ना, मग तो तिला काय केलं, टिप मारून दिला, डबल टिप, आणि पूर्ण दाबटीप देऊन घेतली, मग जेणेकरून तिला पण एकदम छान असं. तर पहा आता मैत्रिणींनो, मला काय करायचं आहे, पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग जॉईन करायचा आहे किंवा शोल्डर जॉईन करायचे. त्यासाठी मी अगोदर चेक करून घेतलं दोन्ही पार्ट एकदम बरोबर आहेत की नाही, मागच्या घडी इतकीच पुढची घडी आहे की नाही. त्याच्यानंतर शोल्डर घेतलेला आहे अर्ध्या इंचावरून शोल्डर पण जॉईन केलेले, दोन्ही शोल्डर अशाच पद्धतीने जॉईन केलेले आहेत. त्यानंतर शोल्डर जॉईन केल्यानंतर डबल टिप दिलेली आहे. आता मी बघते मोंढ्या खालचा भाग खालीवर जर असेल तर मी तो कमी जास्त जो जास्त असेल तो कमी करून टाकायचा, कारण की दोन्ही पण मोंढ्या खालचे भागे सेम आले पाहिजे, किंवा जिथं आपण बाही जोडणार आहे तिथला भाग दोन्ही सेम आले पाहिजे, किंवा जे शोल्डर आहे ते दोन्हीचं जेवढं आहे तेवढं दोन्ही सेम आलं पाहिजे. या पद्धतीने आपण काही गोष्टी म्हणजे पॉईंट लक्षात घेतले पाहिजे ब्लाऊज स्टिचिंग करताना. तर आता पहा मैत्रिणींनो, इथं काय झालेलं आहे, ब्लाऊजला मी चेक केलं की थोडीशी आपली काय झालेली आहे, जी बाही आहे ती कमी पडली. त्याच्यानंतर मी पूर्ण मग माझा स्किप झाला व्हिडिओ, मी पूर्ण बाही वगैरे जास्तीची होती ती म्हणजे कमी पडलेली होती ती पूर्ण करून घेतलेली आहे मैत्रिणींनो. आणि हा मापाचा ब्लाऊज आहे, खूप म्हणजे 38 छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे. मग मी अशा पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग चेक केलेली आहे आणि अशा पद्धतीने ब्लाऊज वगैरे फिटिंग करून झालेला आहे मैत्रिणी, पाहू शकता. चला मग मैत्रिणी, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला छान अशी एक कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि ज्या मैत्रिणींनी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिलेला आहे ना, त्यांचं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद मैत्रिणींनो. आणि जाता जाता एक खरं सांगणं आहे, हे व्हिडिओ बनवणं खूप अवघड असतं बरं का.